नमस्कार, रुपालीज किचन अँड व्लॉग चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। ती म्हणजे सकाळच्या गडबडीत सुद्धा एकदम झटपट होणारे तांदळाचे घावणे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। या आपण साहित्य बघूयात। तर इथं मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। तर एका पातेल्यात हे तांदळाचं पीठ घालून घेते आणि त्यामध्ये मग चवीनुसार मीठ टाकून हे बॅटर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचंय। तर हे चवीनुसार मीठ आणि आता या कपानेच मी पाणी टाकणार आहे, जेणेकरून मला तुम्हाला सांगता येईल की 2 कप पिठीसाठी मला इथे किती कप पाणी लागलं, म्हणून मी कपाने मेजरमेंट करत आहे। आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचे आणि याच्यातल्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे। तर हे पीठ कसं बनवायचं किंवा तांदूळ कोणता वापरावा, तर तांदूळ कुठलाही चालेल। आणि कसं बनवायचं, तर तांदूळ आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो तांदूळ आपल्याला फॅनच्या हवेखाली 8 ते 10 तासांसाठी सुकवून घ्यायचा आहे। उन्हात अजिबात घालायचा नाही आणि त्यानंतर तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता। जसं आपण उकडीच्या मोदकासाठी पिठी बनवतो त्याच प्रकारे आपल्याला यासाठी सुद्धा पिठी बनवायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने हे बॅटर सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि हे एकदम पातळच लागतं आपल्याला, अजिबात घट्ट चालत नाही। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, हे आणखी सुद्धा थोडंसं घट्टच आहे। तर यामध्ये मी परत आणखी पाणी घालतेय। तर हे बॅटर बनवण्यासाठी मला 2 कप आपलं पीठ होतं, त्यासाठी 5 ते 5.5 कप पाणी लागलेलं आहे। तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं, पण मला 5.5 कप पाणी लागलेलं आहे इथे। आणि हे बघा, असं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे बॅटर एक 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचंय। तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊयात। इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, तुम्ही फुटाण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत, अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप, एक 2 ते 3 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हे 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा। आता ही हरभऱ्याची डाळ मी थोडीशी भाजून घेतेय। तुम्ही फुटाण्याची डाळ सुद्धा वापरू शकता आणि यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा ॲड करू शकता। आता ही डाळ मी थोडंसं तेल टाकून छान अशी खरपूस भाजून घेणार आहे। आणि ही बघा, ही डाळ आपली भाजून झालेली आहे। ही थोडीशी थंड झाली की मग आपण एका मिक्सरच्या भांड्यात हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत। डाळ थंड झालेली आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यात ही डाळ काढून घेते आणि त्यामध्ये ओल्या नारळाचे काप, हिरवी मिरची आणि हे अद्रक आणि लसूण आणि मग आपण हे शेंगदाणे थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत। तर हे बघा, इथं मी हे वाटून घेतलेली आहे आपली चटणी। आता आपण याला तडका देऊन घेऊयात। त्यासाठी मी तडका पॅन इथे गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल गरम झालं मग जाईल यामध्ये मोहरी छान तडतडू द्या। सगळी मोहरी आपली फुटली गेली पाहिजे। मग जिरे छान असे फुलले की मग त्यामध्ये घालूयात कढीपत्ता, हिंग आणि छान अशी ही फोडणी तयार झालेली आहे। आपण ही चटणी वरती घालून घेऊयात, तुम्ही बघू शकताय। आणि इथं जाईल चवीनुसार मीठ आणि हे छान असं एका चम्मचने मिक्स करून घेऊयात। आणि हे बघा, आपला इकडे तवा सुद्धा गरम झालेला आहे। हे बघा, तवा गरम झालाय। आता हे बॅटर आपल्याला आणि प्रत्येक घावण्याच्या वेळेला हे बॅटर आपल्याला असंच ढवळून घ्यायचंय।
कारण काय होतं, पीठ खाली जमा राहतं आणि वरती पाणी पाणी येतं, म्हणून ते मिक्स करून घ्यायचं प्रत्येक घावण्याच्या वेळेला. आणि हे असं आपल्याला तव्यावरती थोडं थोडं करून सोडून घ्यायचं आहे आणि एकदम छान आणि परफेक्ट जाळीदार असे घावणे तयार होतात. तर तुम्ही बघू शकता. आपण हे असं थोडं थोडं करून पीठ असं सोडून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती थोडंसं तेल, आणि तेल सोडल्यानंतर थोडंसं हे लाल होईपर्यंत आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर झालेलं दिसत आहे. आता याच्या कडा मी एका चाकूने मोकळ्या करून घेते आणि त्यानंतर आपण उलटण्यानं हे पलटवून घेऊया आणि या बाजूने सुद्धा 1 ते 2 मिनिट छान असं भाजून घेऊया. तर हे बघा, घावणं आपलं दोन्ही साइडनं छान असं भाजलं गेलेलं आहे. मी बाकीचे घावणे सुद्धा असेच बनवून घेते आणि याला आपण असं फोल्ड करून घ्यायचं आणि एका काय म्हणतात त्याला जाळीवरती ठेवून घ्यायचं, जेणेकरून याची वाफ निघून जाईल. तर तुम्ही बघू शकताय आणि हे आपले असे घावणे तयार झालेले आहेत. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.